चंद्रपूर पोलीस भरती प्रक्रियेत सध्या मोठा पेच निर्माण झाला आहे। 100 मीटर धावण्याच्या चाचणीत वापरण्यात येणाऱ्या RFID सेन्सरमध्ये तांत्रिक बिघाड असल्याचा आरोप उमेदवारांनी केला आहे। या एका तक्रारीने संपूर्ण भरती प्रक्रियेत खळबळ उडाली आहे। उमेदवारांच्या मते 100 मीटर धावण्याच्या चाचणीत वेळेची अचूक गणना होत नाहीये। इतर जिल्ह्यांत 15 पैकी 15 गुण मिळवणारे सुदृढ तरुण चंद्रपुरात मात्र तांत्रिक त्रुटीमुळे अवघ्या 4 ते 8 गुणांवर अडकले आहेत। स्थानिकांवर हा मोठा अन्याय असल्याची भावना निर्माण झाली आहे। या प्रकरणाची गंभीर दखल आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या कार्यालयाने घेतली। त्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले आणि पोलीस अधीक्षक मुमका सुदर्शन यांनी तातडीने विद्यार्थ्यांशी संवाद साधला। RFID डाटाच्या विश्लेषणासाठी विशेष टीम नियुक्त करण्यात आली आहे। 11 फेब्रुवारीपासून सुरू असलेल्या मैदानावरच भरती सुरू राहणार आहे। संपूर्ण प्रक्रिया CCTVच्या निगराणीत कुणावरही अन्याय होणार नाही। प्रशासनाच्या सकारात्मक आश्वासनानंतर विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले आहे। मात्र कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका आणि केवळ गुणवत्तेवरच लक्ष द्या, असे आवाहन चंद्रपूर पोलिसांनी केले आहे। दिनांक 11 तारखेपासून चंद्रपूर पोलीस भरती मुख्यालयात कवायत मैदानमध्ये घेण्यात आलेली होती आणि 11 ते 14 तारखेपर्यंत जे फिजिकल झाले आहे त्यामध्ये मुलांना आक्षेप होता 100 मीटर बाबत। तर त्या 100 मीटर बाबत आम्ही आक्षेप आहे मार्क कमी पडते किंवा तांत्रिक बिघाड आहे सेन्सरमध्ये, त्याकरिता आम्ही माननीय सुधीर भाऊ मुनगंटीवार साहेब यांना मी सकाळी कॉल केला। कॉल करून त्यांना पूर्णपणे माहिती सांगितली। त्यांनी SP साहेबांना कॉल करून आमचा वेळ घेतला आणि त्यानंतर आम्ही 5:30 वाजता SP ऑफिसला इथं उपस्थित झालो। SP ऑफिसमध्ये माननीय पोलीस उपविभागीय अधिकारी चौगुले सर यांच्याशी संपर्क साधून त्यांनी SP साहेबांना कॉल केला आणि SP साहेबांनी पूर्ण मुलांसोबत साऊंड म्हणजे कॉलवर स्पीकर ऑन करून कॉलवर त्यांनी सर्वांना सांगितलं की जे पण आजपर्यंत झालेलं आहे दिनांक 11 पासून तर 14 पर्यंत फिजिकल ते संपूर्ण बायोडाटा सेन्सर टीमला पाठवण्यात आले आणि चेक करायला पाठवलेलं काय तांत्रिक बिघाड आहे, मार्क का बरं कमी येत आहे मुलांना। त्यानुसार त्यांनी सांगितलं आहे की कोणत्याही मुलांवर अन्याय होणार नाही याकरिता त्यांनी प्रयत्न केले आणि उद्या सकाळपर्यंत ते पूर्ण तांत्रिक बिघाड जे पण आहे सरांकडे माहिती येणार आहे आणि ते सोमवार सुरू ठेवणार आहे। आणि माननीय सुधीर भाऊ साहेब मुनगंटीवार साहेब यांना कळवलं होतं, त्यांनी तात्काळ याची दखल घेऊन आम्हाला SP ऑफिसपर्यंत पोहोचवलं आणि आमचं काम पूर्णपणे SP सरांशी बोलून करून दिलं आहे। याकरिता मी माननीय सुधीर भाऊ मुनगंटी साहेब यांचे आभार मानतो। धन्यवाद। चंद्रपूर जिल्हा पोलीस भरती 11 पासून सुरू झाली, 11 फेब्रुवारी पासून। तरी आम्हाला मुलांची जे चालू झाली भरती आम्हाला माहित झालंय की मुलांचं जे 100 मीटर ट्रॅकचं जे प्रॉब्लेम येत आहे सेन्सरमध्ये काही बिघाड तांत्रिक बिघाड असल्यामुळे जे त्यांचे मार्क आहे ते कमी पडत आहे। तर तरी नाही का आमचे जे सर आहेत त्यांनी नाही का सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्याशी बोलले आणि त्यांच्याशी नाही का जाऊन त्यांचे जे PA वगैरे आलेत येऊन आमचे SDPO सरांशी बोलले आहेत। त्यांनी सांगितले की काही जे आहे 4 दिवसाचं झालेलं भरती मुलांची ते सगळं बघून त्याच्यावर ते जे ऍक्शन ते घेईल आणि नाही का कोणावर ते जे अन्याय होऊ देणार नाही असे सांगितले आहेत। तरी त्यांनी आता सगळं बरोबर करावं असं आमची इच्छा आहे, कारण की काही दिवसानंतर आमच्या मुलींची पण भरती आली आहे। तर आमच्यामध्ये पण काही झालं नाही पाहिजे म्हणून आम्ही सगळे मुली इथे जमा झालोय। तरी मुनगंटीवार सर आणि SDPO सर यांचे आम्ही धन्यवाद मानते। फक्त SP सरांची पण धन्यवाद मानते, कारण की त्यांनी पण आम्हाला फोनवर बोलून आमच्याशी नाही का जे पण आहे ते सांगितले आहे, म्हणून मी त्यांचे पण धन्यवाद मानते। धन्यवाद।